दरम्यान या मानाच्या वारकरी दाम्पत्याशी आमचे प्रतिनिधी कार्तिक यांनी संवाद साधलाय। शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत विठुरायाप्रती असलेली श्रद्धा आणि वारीचा अनुभव सांगितलाय। विठ्ठलाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली। त्यांच्यासोबत मानाचे वारकरी म्हणून स्थान मिळालंय ते माने दाम्पत्याला। आज माने दाम्पत्य आपल्या सोबत आहे। काय सांगाल, काय भावना आहे? भावना आमच्या काही तशा अपेक्षा नाहीत, धन मिळावं किंवा काय अमुक मिळावं। आमच्या भावना एकच की जे काय असणार जनतेला चांगली सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी धार्मिकतेचा मार्ग स्वीकारावा, तरच कल्याण होते। ज्ञानेश्वर महाराज बोललेले आहेत, ऋषी मुनी जे बोलिले त्याची आम्ही साच करू। वेदी तुकाराम महाराज बोललेले आहेत, वेदे जे बोलिले त्याची आम्ही जे काय असणार हे करू। त्याप्रमाणे जे काय असणार ऋषी मुनींनी जे बोललेले आहेत, वेदानं जे सांगितलेले आहे ते सगळ्यांनी आचरण करावं, एवढी आमची इच्छा आहे। पांडुरंगानं दर्शन दिलं म्हणण्यापेक्षा तुम्हाला मानाचं दर्शन दिलं, काय भावना आहे तुमच्या आता या क्षणाला? ते स्वर्गामध्ये आनंद याचा मावेना गेलेला आहे। एवढा जे काय असणार आनंद असणारा मिळालेला आहे पांडुरंगाच्या कृपेनं, पूर्वजांच्या कृपेनं, मनागर साधू संतांच्या कृपेनं आम्हाला ही मान मिळाल्यामुळं किंवा असं जे काही सोहळा पाहायला मिळाल्यामुळं आम्हाला याचं सुख असणारा किंवा आनंद भयंकर झालेला आहे। तुमच्या काय भावना आहेत? आमच्या काही नाही, आनंद झालाय, तसं काही नाही। किती वर्षांपासून साधारणतः वारी करताय तुम्ही? 20 वर्ष। पहिली वारी आठवते का? हो। काय पहिल्या वारीपासून सुरुवात झाली आणि आज काय मिळवलं, काय तुम्हाला असं वाटतं? आता पहिल्या वारीमध्ये आम्ही आलो होतो त्यावेळेस लोकसंख्या कमी होती, आता भयंकर लोकसंख्या वाढलेली आहे। आता चालताना सुद्धा रस्त्याने नीट चालता येत नाही आणि नामचिंतन बी घडत नाही। आता जास्त लगेच धक्काबुकी काहीतरी वाढते। पहिली जी योग्य वारी होती, पहिला जो नियम होता, पहिला जो जे काय असणार शिस्त होती, त्याच्यामध्ये सगळा बदल व्हायला लागलेला आहे, एवढं वाटतंय बघा। काय नेमकं तुम्हाला वाटलं होतं ज्यावेळेस तुम्ही म्हणाले होते की तुमच्या तुळशीच्या माळा बघितल्या, नेमकं काय तेव्हा घडलं? नाही, आम्हाला वाटलं माळ आहेत का तुमच्या, मग कशामुळे बघायला? पण म्हणलं आम्ही म्हणलं काय तसं बिया नाही, म्हणलो हा बघा असं दाखलं होतं, मग असं माळा दाखवलं, माऊलेली, त्या माऊलेली। काय साकडं घातलं विठुरायाकडे? साकडं काय नाही हो, म्हणजे साकडं म्हणजे जगाचं कल्याण व्हावं हेच, आणि नामचिंतनाविन विघ्न टळत नाही, हे मात्र सत्य आहे। तुम्ही काय साकडं घातलं विठुरायाकडे? नाही साकडं काय घातलं। काय मागणं आहे विठुरायाला? चांगलं कर म्हणलं, सगळ्यांना सद्बुद्धी घाल, याच्या पलीकडे नाही। नव्या पिढीला तुम्ही काय सांगाल? आता नव्या पिढीला काय सांगावं बाबा, त्यांचं प्रारब्ध आहे, त्यांचा विचार आहेत, आपल्यासारखेच कोणी ऐकत नाही। तर शासकीय पूजेचा मान मिळालेले हे होतं माने दाम्पत्य। कॅमेरामॅन विलास खडसेसह मी कार्तिक फुटाणे, UCN न्यूज, विठ्ठल मंदिर, पंढरपूर।